आपल्याबरोबर माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे आहेत। बापू, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये येत आहेत। नमो रोजगार मेळावा होतोय। आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत। बारामतीचे चित्र बदलेल आजच्या मेळाव्यानंतर? नाही, बारामतीचं चित्र नाही। हा जो नमो मेळावा जो आहे तो बऱ्याच जिल्ह्यातून तरुण मुलं आलेली आहेत आणि 450 कंपन्यांच्या माध्यमातून हा सगळा रोजगार मेळावा सुरू आहे। बारामती सेंटर आहे, इथे केला जातोय तो कार्यक्रम। बेसिकली मुलं ही बऱ्याच जिल्ह्यामधून येत आहेत, वेगवेगळ्या शिक्षणाची एलिजिबिलिटी असणारी मुलं आहेत आणि त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे की हजारो मुलांना एका वेळेस त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम। एकीकडे मुख्यमंत्री असणार आहेत, दुसरीकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत, मात्र शरद पवार सुद्धा व्यासपीठावरती आहेत। त्यामुळे बारामतीच्या राजकारणामध्ये एक संभ्रमावस्था कालपासून निर्माण झाली की सुरुवातीला शरद पवारांना निमंत्रण गेलं नाही, मग त्यानंतर शरद पवारांचं नाव पत्रिकेमध्ये टाकण्यात आलं। सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघेही कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे की नेमकं चाललंय का? शासकीय कार्यक्रम आहे ना, शासकीय कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल आहे। प्रोटोकॉलनुसार जे सांगितलं गेलं होतं की पवार साहेबांनी स्वतः एक पत्र पाठवलं होतं माझं कुठे नाव टाकत आणि म्हणून त्यांनी ते टाकलं नव्हतं, परंतु जेव्हा याची चर्चा व्हायला लागली सुप्रिया सुळेंचं सुद्धा नाव पत्रिकेमध्ये नव्हतं, मग ते नंतर सुळेंचं नाव होतं अगोदरपासून, सुप्रिया साहेबांचं नाव नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे। परंतु ते का नव्हतं त्याचा प्रोटोकॉल विभागाने स्पष्टता केलेली आहे आणि जेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की मी येणार आहे कार्यक्रमाला तर अधिकृतरित्या इतका सिनियर लीडर आहे म्हटलं त्यांचं नाव वगैरे टाकून राज्यसभेचे खासदार आहेत अधिकृत, त्यामुळे चूक काही नाही आहे। आणि संभ्रम कसला? शासकीय कार्यक्रम आहे, शासकीय कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार सर्व पक्षाचे लोक येतात, त्यामुळे संभ्रम कसलाही नाही। आणि संभ्रम ठेवणे इतके आता लोक दूधखुरी राहिलेली नाही आहेत। लोकांना परफेक्ट काय करायचं काय नाही, सर्वसामान्य शेतकरी सुद्धा आता हुशार झाले। बारामती लोकसभेची चर्चा बरीच होती, ते म्हणजे घरातच लढत होईल, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होईल। काय चित्र राहील बारामतीचं? ते लोकांच्या मनामध्ये आहे ना। चित्र काय राहील याच्यापेक्षा आम्ही सगळे आता मोठे महायुतीचा पक्ष आहे, तिन्ही भाजप, सेना आणि राष्ट्रवादी, निश्चितपणे तो राजकीय दृष्ट्या मोठा होल्ड आमचा आहे, पण तरी शेवटी मतदार राजा आहे, त्यांच्या मनात जे असेल ते होईल। आता एक बाकी नक्की आहे की या मतदारसंघामध्ये 5,20,000 मतं ही पवार विरोधी होती, आम्ही सगळे विरोधात होतो। आता काय झालंय की आता ह्या 2 पवारांमध्ये की आता दादा आमच्या बरोबर आहेत, त्यामुळे निश्चितपणे चित्र हे लोकच ठरवलं। सुनेत्रा पवारांचं काम करणार महायुतीमध्ये? नाही, महायुती आहे ना, महायुती आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी मुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या काही गोष्टी क्लिअर कराव्या लागतील। त्याच्या अगोदर काय नेमक्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे असं आहे ना की बाबा जसं आता गेल्या वेळेचं वातावरण काय होतं सगळ्यांना माहित आहे, त्या विधानसभेच्या दृष्टीने आमच्या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री महोदय बोलतील की नक्की ज्या ज्या विधानसभा आहेत आमच्या त्या बाबतीत त्या इंटॅक्ट राहिल्या पाहिजेत, याची काळजी आम्ही घेऊ। मात्र अजित पवार सातत्यानं तुमचा विरोध करत होते, जाहीर भाषणांमधून सुद्धा ते पाहायला मिळालं, त्यांनी तुम्हाला चॅलेंज सुद्धा दिलेलं होतं की आमदार कसा होतो ते बघतो। त्यानंतर मात्र तुमची मनं जुळली आहेत। आता एवढ्या वर्षांचा विरोध, एवढ्या वर्षांचा संघर्ष पाहता आता महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहात, जवळ आलात अजित पवार? असा कुठचाही प्रसंग नाही आहे तसा जवळ येणे वगैरे, पण आता महायुती आहे, महायुतीची काही बंधनं आहेत, निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय त्याच्यात निर्णय घेतील आणि निर्णय होतील। अजितदादांवरती सातत्यानं सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले, मात्र त्यांच्यावरती असा आरोप करण्यात होते की आरोप झाले, मात्र आता ते महायुतीमध्ये आले, भाजपसोबत आल्यानंतर त्यांच्या आरोपांची चौकशी होत नाही। सातत्यानं त्यांना असं आवाहन केलं जाते की नाही, चौकशीचे अहवाल सगळे आलेले आहेत, ते निगेटिव्ह आलेले आहेत, हेही सत्य आहे। त्यामुळे आता त्याच्यात काय पेपरवर जर काही पुरावेच काही नसतील तर काय करणार? आरोप करत असताना नेहमी 2 राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधातले, असं एखादी गोष्ट ती जास्त प्रसिद्ध करून लोकांची मनं कलुषित करणे किंवा प्रिजुडाईज करणे अशा प्रकारचं काम होत असते ना, त्यामुळे शेवटी त्या आरोपाला जर कुठेतरी पुरावे मिळाले तर त्याचं येईल। शेवटचा प्रश्न, पक्ष आता जो आहे पक्षामध्ये फूट पडली, अजित पवारांना पक्ष मिळाला, घड्याळी चिन्ह मिळाले असं सांगितलं जातं। शिवसेनेच्या बाबतीमध्ये तेच घडलं, एकनाथ शिंदेना पक्ष चिन्ह मिळालं, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे परत एकदा खासदार होतील। तुम्हाला काही सहानुभूतीची लाट नाही, एक लक्षात घ्या, 4-4 लाख लोकांच्या मतामधून निवडून येणारे जे आमदार आहेत ते 99% आमदार जर तुमच्यापासून दूर जात असतील ना तीच तुमची हार आहे। प्रश्नच येत नाही सहानुभूतीचा, तुम्ही माणसं का सांभाळू शकला नाही, का आमदार तुमच्यापासून दूर झाले,
तुम्ही 1-2 असतील तर ठीक आहे. दादा पुतणे होते. शेवटी अजितदादा पुतणे होते, परंतु ते काळजी घेत होते आमदारांची. आमदार का गेले त्यांच्याबरोबर? तुम्ही जर काळजी घेतली असेल लोकांची तर लोक तुमच्याबरोबर येतील ना. कुठेतरी लोकांना सिक्युरिटी वाटते म्हणून लोक येतील. याचा अर्थ 4-4 लाख लोकांमधून निवडून येणारी ही जर माणसं तुमच्यापासून बाजूला गेली तर कुठेतरी त्यांचंच आत्मपरीक्षण त्यांनी केली पाहिजे. मला नाही वाटत की सहानुभूती वगैरे काय मिळेल. पवारसाहेब असं म्हणतात की पक्ष मी काढला आणि मी हयात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष. एक लक्षात घ्या, पक्ष कुणाचाही असो, पक्ष नेतृत्व बदली होऊ शकते ना. काँग्रेस पक्ष 1885 साली का ब्रिटिश माणसाने काढलेला आहे म्हणून काय त्याची मुलं पुढे ते क्लेम करतात का? मायावतींचा जो पक्ष आहे तो कोणी स्थापन केला होता? स्थापन कोणी? मी असं म्हणेल की तो पक्ष तोच आहे, विचार तेच आहेत, विचारधारा तीच आहेत. त्या विचारधारेपासून पक्ष नेतृत्व बाजूला गेलं म्हणून सर्व लोकांनी, इलेक्टेड लोकांनी मिळून योग्य माणूस निवडला मुख्य नेता आणि पक्षाचं नेतृत्व बदललं. पक्ष तोच आहे. पवारसाहेब असं म्हणतात की तुम्ही ज्या विचारधारेचा उल्लेख केला, ज्या विचारधारेचा उल्लेख केला, पवारसाहेब असं म्हणतात की राष्ट्रवादीची ती विचारधारा नाही की भाजपच्या विचारासोबत जावं. असं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे. त्यांनी पक्ष स्थापन केला, एवढे लोक निवडून आले, पण हे सगळे लोक जर आता या पक्षाबरोबर जायला निघाले काय करू शकतात ते? त्यामुळे माझ्या मते हा पक्षाचा नेतृत्व बदल आहे. राष्ट्रवादीचे जिथे पवारसाहेब नेतृत्व होते ते त्यांचं नेतृत्व झुगारून सर्व लोक एकत्र झाले आणि अजितदादांचं नेतृत्व केलं. इकडे शिवसेनेमध्ये नेतृत्व बदल झाला. शिवसेना तीच आहे. फक्त उद्धव साहेबांनी काँग्रेसबरोबर युती केली, ते पटलं नाही आणि म्हणून तिथून सगळे लोक एकत्र झाले, बाहेर पडले. पक्षाचं नेतृत्व बदललंय. उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदे झाले. पक्ष तोच आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या विधानसभेचा उल्लेख केला की काही गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत, महायुतीचे पुढचे उमेदवार बापूच असतील? नाही, ते आता ह्या इतक्या लवकर बोलण्याचं हे नाही आणि त्या अशा उघड बोलणे योग्य सुद्धा नाही. डिप्लोमॅटिक किंवा हुशार माणसांनी असं वक्तव्य जे 4 रूमच्या आत नेत्यांबरोबर व्हायला पाहिजे ते प्रेस समोर थोडीच होणार. मनामध्ये भीती आहे? भीती हा प्रकार विजय शिवसेनेला आयुष्यातच माहित नाही. काय भीती? आम्ही संघर्ष योद्धे आहोत. ज्या परिस्थिती असेल त्याच्यातून मार्ग काढून लात मारून पाणी काढणारे लोक. ते भीती काही नाही. आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे, मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करू अशी प्रतिक्रिया विजय शिवतारेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.